सतीश हा एका लहान गावातला हुशार मुलगा होता। त्याच्या मेहनतीमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्याला शहरात उच्च शिक्षणासाठी संधी मिळाली होती। त्याच्या आईवडिलांनी त्याला लहानपणापासूनच शिकवले होते की गावाचे नाव उंचावण्यासाठी मेहनत करावी। शेतकऱ्याचा मुलगा असूनही त्याच्या अभ्यासावर भर दिला गेला आणि त्याचे स्वप्न होते मोठं काहीतरी करायचं। आईवडिलांनी त्याच्या शिक्षणात अनेक स्वप्न गुंफली होती आणि जाताना त्याच्या आईने त्याच्या गळ्यात माळ घालून आशीर्वाद दिला, सतीश, गावाच्या नाव उंच ठेवूनच घरी परती ये। त्याचा बाबा म्हणाला, तुला शिकून मोठं करायचं आहे, पण आपल्या गावच्या संस्कारांचा त्याग करू नकोस। गावाशी आणि कुटुंबाशी जोडलेले राहायचं। या वचनांनी सतीशला प्रेरित केलं, पण त्याच्याच मनात एक प्रकारची जबाबदारीची भावना घर करून बसली होती। शहरात नवी दुनिया आणि प्रेमाची ओळख। शहरात आल्यानंतर सतीशला सुरुवातीला एक वेगळं जग पाहायला मिळालं। झुमकती लाईट्स, मोठं कॉलेज, तिथले स्मार्ट विद्यार्थी, या सगळ्याशी जुळवून घेणं त्याच्यासाठी थोडं अवघडच होतं। पण त्याच्या मेहनती स्वभावामुळे लवकरच त्याने सगळ्यात छाप पाडली। तिथेच त्याला सुमेधाची ओळख झाली। सुमेधा शहरातलीच मुलगी होती, पण तिला आपल्या संस्कृतीचा आदर होता। ती स्मार्ट, हुशार आणि प्रेमळ स्वभावाची होती। सतीशच्या साधेपणाने ती खूप प्रभावित झाली। त्याचं भोळं आणि लाजाळू वागणं तिला आवडायला लागलं। कधी हसतहसत त्यांच्यातील मैत्री वाढली आणि त्यांची प्रत्येक भेट त्यांच्या नात्याचं एक नवं पाऊल ठरली। सुमेधाने एके दिवशी सतीशला सांगितलं, सतीश, तुझ्या साधेपणात आणि प्रामाणिकपणात काहीतरी खास आहे। मला असं वाटतं की आपलं नातं मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे। सतीशचं मन आनंदाने भरून आलं, पण त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिंता होती। त्याला सुमेधावर खूप प्रेम होतं, पण त्याचं गावाशी दिलेलं वचन त्याला सतत आठवत होतं। तो तिला म्हणाला, सुमेधा, मला तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण माझ्या आईवडिलांनी मला दिलेली शिकवण आणि त्यांच्या स्वप्नांचा आदरही मला करावा लागेल। सुमेधा त्याचं मन वाचू शकत होती। तिने त्याला आधार दिला आणि आश्वासन दिलं की ती त्याच्यासोबत राहील। पण सतीशच्या मनात दोन गोष्टींमध्ये ताण होता। एकीकडे सुमेधाबरोबरचं त्याचं प्रेम होतं, ज्याने त्याच्या जीवनाला अर्थ दिला होता, तर दुसरीकडे गावातल्या लोकांसाठी त्याने दिलेलं वचन होतं, ज्याचं तो पालन करू इच्छित होता। त्या रात्री तो विचारात हरवून गेला। त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं। त्याला स्वतःचं मन समजत नव्हतं। शेवटी त्याने ठरवलं की तो त्याच्या वचनाचा मान राखेल। सुमेधाला त्याच्या निर्णयाचा अंदाज आला होता। एके दिवशी सतीशने सुमेधाला भेटायला बोलावलं। त्याने तिला शांतपणे सांगितलं, सुमेधा, मी तुझ्यावर जितकं प्रेम करतो तितकाच माझ्या कुटुंबावरही प्रेम करतो। मला माहीत आहे की तुला सोडून जाणं माझ्यासाठी कठीण आहे, पण मी माझ्या वचनाला तोडू शकत नाही। सुमेधाचं मन दुखावलं। तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। तिने त्याचा हात धरून त्याला सांगितलं, सतीश, प्रेमात त्याग असतो, मला हे मान्य आहे। तुझं प्रेम माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट राहील। त्या दिवशी त्यांची शेवटची भेट झाली। सतीशने शहर सोडलं आणि आपल्या गावाकडे परतला। त्याच्या मनात सतत सुमेधाची आठवण होती, पण त्याने मन घट्ट केलं। तो गावात परतला, जिथे त्याला घरच्यांचा आणि गावक्यांचा आधार मिळाला, पण त्याच्या हृदयात सुमेधाचं प्रेम कायमचं घर करून बसलं होतं।